नमस्कार, मी आपला मित्र विशाल सरवदे. तर आज आपण पेरू शेतीबद्दल बोलणार आहेत. तर सध्या पाहता मार्केटची अवस्था पाहता पेरू शेतकरी खूप अडचणीत आहेत. तुम्ही पाहताय माझ्याकडे पण इथं पेरूचा एक बाग आहे जो मी सध्या कट करत आहे ना. कट म्हणजे मी त्याला छाटणी घेत आहे. आणि हा माझा जवळपास 1-1.5 एकरचा बाग आहे. ह्या वर्षी मी यूट्यूबवरचा अंदाज घेऊन खूप शेतकरी जेव्हा पेरूबद्दल बोलत होती त्यावेळेस मी फोम न लावण्याचा निर्णय घेतला होता. कारण खूप जण पेरूबद्दल, पेरू शेती किती सोपी आहे आणि त्यातून किती लाखो रुपये कमवले जातात, असं होतं तसं होतं, हे होतं ते होतं, ह्याच्याबद्दल बोललं जात होतं. मग मी तो ट्रेंड लक्षात घेऊन ह्या वर्षी मी फोम न लावण्याचा निर्णय घेतला होता. तरी तो फोम न लावण्याचा निर्णय जो होता तो आपला योग्य झाला. कारण फोम लावणं पेरू शेतकऱ्यांना माहिती आहे की किती खर्चिक कार्यक्रम आहे. फोम लावण्यासाठी फोमचे पैसे, परत कॅरी बॅगचे पैसे, लेबर जे त्यांना बसवतात त्याचे पैसे, तर हे गणित खूप लांब जातं. आणि कसं आहे मित्रांनो, आपल्या शेतीमध्ये आता जवळपास अशी एकही गोष्ट राहिली नाही की ज्याच्यावर आपण भरोसा ठेवून, ज्याच्या जीवावर आपण काहीतरी करू शकतो. ही सत्यता आहे. आज आपण पेरू लावा, सीताफळ लावा, इवन गेल्या वर्षी आंब्याचे पण असेच हाल झाले होते गेल्या उन्हाळ्यामध्ये. ह्या वर्षी पाहूया आंब्याचं काय होतं. पण जे आपण बोलतो की की पेरू शेती केल्याने एवढे पैसे येतात, तेवढे पैसे येतात, तर हा माझा 1.5 एकरचा प्लॉट आहे. आणि याच्या अगोदर माझ्या तिकडल्या साईडला जो तिकडं ऊस दिसतोय ना, ते त्याच्या बाजूची जी मोकळी जमीन दिसते तिथं माझ्याकडे आणखीन 1.5 एकर पेरू होता. पण तो मी पहिला बाग थोडासा उन्हाळ्यामध्ये छाटणी केली आणि 1-2 वर्ष अगोदर पाऊस न पडल्यामुळे, पाणी कमी झाल्यामुळे तो बाग खराब झाला, तो कट केला होता आणि इथं बाग लावला होता. तर साधारण आमच्याकडे पेरू शेती करण्याचा जवळपास 3-4 वर्षाचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त, 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा आमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. तर इतक्या दिवसाच्या एक्सपिरियन्समधून मी तुम्हाला सांगतो की जे यूट्यूबवर बघून तुम्ही शेती करायचे जे निर्णय घेतायत की तो इतक्याला जाईल, तितक्याला जाईल, हे जाईल, ते जाईल, तर हे सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. कारण मी दुसऱ्याबद्दल काही बोलू शकत नाही, पण मी जे माझे अनुभव आहेत मी ते तुम्हाला सांगतो. कधी कधी मला आठवतं की कधीतरी चुकून 1-2 वेळेस हा माल 50 रुपये, 40 रुपये, 60 रुपये गेला असेल, नाहीतर मोस्ट ऑफ टाइम हा 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये असाच जातो. आणि दूरच्या मार्केटमध्ये माल घेऊन जाण्यासाठी 1-1.5 एकरचा माल पुरेसा होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काही लोक म्हणतील की इथल्या मार्केटमध्ये भाव जास्त असतो, पुणे मार्केटला भाव जास्त असतो, सोलापूर मार्केटला भाव जास्त असतो, किंवा आणखीन कुठल्या तरी मार्केटला भाव जास्त असतो. पण त्या मार्केटला 1 एकरचा, 1.5 एकरचा, 2 एकरचा माल नेणे, पाठवणे ते शक्य नसतं. मग त्या कारणास्तव शेतकरी बंधू काय करता की आपल्या लोकल जो फ्रूट मार्केट आहे तिथे आपला पेरू घेऊन जातात, तिथे विकतात. आणि लोकल, मी लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्ह्याच्या आसपास राहतो. दोन्ही जिल्हे मला तेवढे 40 किलोमीटर पडतात, दोन्ही मार्केट. सोलापूर थोडंसं दूर आहे, पण भाव हा नेहमी हाच राहतो. तरी शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की हे ऐकून कोणी पैसे इन्व्हेस्ट करू नये. कारण याला फळ येण्यासाठी 1 वर्ष, 2 वर्ष लागतात. आणि रियालिटी ही आहे की विदाऊट केमिकल, विदाऊट स्प्रे आणि विदाऊट फोम कॅरी बॅग हा प्रोडक्ट म्हणजे हा पेरू येत नाही. एवढ्या साईजपर्यंत तो येतो, नाहीतर तो असा डॅमेज होतो. हे जे पाहताय तुम्ही, हा डॅमेज झालेला जो माल पाहताय, हे फळमाशी त्याला डंक मारतात. आणि तुम्ही कितीही विदाऊट फोम, विदाऊट जरी हे ठेवायचं जरी विचार केला तरी तुम्ही ते कॅप्चर करू शकत नाही, तुम्ही ते ठेवू शकत नाही. कारण फळमाशी जी आहे
ती त्याला जगू देत नाही, ते प्रोडक्ट येऊ देत नाही. ही आपली बाग आहे, खूप चांगली आहे, खूप माल पण आहे, असं नाही की त्याच्यावर माल नाही आहे. हा वेस्ट झालेला माल तुम्हाला दिसत असेल, हा आणि फक्त फळमाशीमुळे वेस्ट झालेला माल आहे. आता आपल्याला इच्छा नसताना आपण याची हार्ड छाटणी घेत आहेत, एक शेवटची अटेम्प्ट, कारण इतक्या दिवसापासून आपण बाग सांभाळलेला आहे, म्हणून एक शेवटची अटेम्प्ट म्हणून आपण ह्याला सांभाळणार आहोत. पण त्याची पण मला काही जास्त अपेक्षा नाही आहे. हे आमचे वडील म्हटले म्हणून मी ही आणखीन 1 वर्ष सांभाळण्याचा प्रयत्न करणार आहे, नाहीतर मी ही पूर्णपणे तोडणार होतो ॲक्च्युली. पण आता वडिलाचा मान राखण्यासाठी आणि आणखीन एक ह्या बागेला आणि मार्केटला टाईम देण्यासाठी मी ही बाग ठेवलेली आहे. कारण परिस्थिती इतकी वाईट आहे याच्यातून, या 3 वर्षात 4 वर्षात मला वाटत नाही की आम्हाला कधी याच्यातून पैसे भेटले. तर नवीन शेतकऱ्यांनी, स्पेशली जे नवीन कोण युवा शेतकरी आहेत, त्यांनी हे नवीन यूट्यूबवरले जे व्हिडिओ आहेत हे पाहून तुम्ही याचा नाद करू नका. माझ्याकडे 1 एकर सीताफळची बाग पण आहे, त्याचे पण तेच हाल आहेत. त्याला पण भाव नाही आणि त्याच्यावर ट्रीटमेंट केल्याशिवाय, त्याच्यावर हेवी केमिकल यूज केल्याशिवाय ते पण विदाऊट येत नाही ते. आणि हायब्रिडची ही अवस्था आहे. याचं मेन म्हणजे हे जे नुकसानीचं मेन जे कारण आहे का, हे हायब्रिड आहे. कारण हे बघा, हा किती माल आहे, हा बघा, हे फळ किती आहे, हे बघा, इथं बघा, हे बघा, हे जे जास्त फळ येत आहे, हे जे जास्त प्रोडक्शन येत आहे ना, हेच आपल्यासाठी नुकसानीचं कारण आहे. आपण हायब्रिड झाडं कशासाठी लावतो? आपण हायब्रिड बागा, हायब्रिड फळ, हायब्रिड व्हरायटी, हायब्रिड सोयाबीन, हायब्रिड हे कशासाठी लावतोय? हायब्रिड टोमॅटो, हायब्रिड कांदा, हे कशासाठी लावतोय आपण? का तर आपल्याला भरपूर टनेज यावे, भरपूर वजन यावे. पण हे भरपूर टनेज आणि भरपूर उत्पन्न हेच मेन शेतकऱ्यांना भाव न मिळण्याचे कारण आहे. तर हे जे आहे हायब्रिड आहे, हायब्रिडमुळे काय होतं की ज्या झाडाला 1 किलो 2 किलो फळ यायला पाहिजे तिथं 5 किलो 10 किलो फळ येतं. ज्या 1 एकरमध्ये 1 टन 2 टन 3 टन माल निघायला पाहिजे तिथं 10 टन 12 टन 15 टन माल निघतो. आणि काय होतं की एक्सेस माल झाल्यामुळे व्यापारी आपला फायदा बघतात. जो कमी मध्ये द्यायला तयार होतो त्याच्याकडून ते घेतात. आणि बाजाराचं गणितच ते आहे, जेवढा माल आवक जावक जास्त असेल, जेवढी मालाची आवक जास्त असेल तेवढा मार्केटमध्ये भाव कमी भेटतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण हायब्रिड व्हरायटी लावण्याच्या अगोदर हा विचार केला पाहिजे की आपण हे नेमकं कुणीकडे जातोय. हायब्रिड लावल्यामुळे नेमकं जास्त केमिकल यूज करावे लागत आहेत, जास्त फर्टिलायझर यूज करावे लागत आहेत, जास्त पेस्टिसाइड यूज करावे लागत आहे. आणि एवढं करून सुद्धा त्याचं प्रोडक्शन आल्यावर त्याला भाव नाही. तर आता काय करावं लागेल, कसं करावं, यासाठी ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर काय, याचा तुम्ही नक्की विचार करा आणि मला पण सांगा. शेवटी हे सांगतो की यूट्यूबवरली बघून जुने आपले वडील आजोबा चुलते जे शेती करतात त्यांना नाव ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यांनी खूप दिवस बघितले, त्यांना अशा खूप स्कीम बघितलेल्या आहेत. इच्छा नसताना ट्रॅडिशनल शेती करावी लागते. कारण त्याचं कारण हे आहे, कमीत कमी सोयाबीन निघाल्यावर त्याला मार्केट अवेलेबल आहे आणि त्याला जास्त खर्च नाही. फोम, कॅरी बॅग आणि लेबरचे चार्जेस जर कॅल्क्युलेट केले तर 1 एकरला जवळपास 1 लाख रुपये खर्च होतात. ह्या वर्षी आमचा तोच प्रॉफिट आहे की 1 लाख रुपये आम्ही फोम आणि कॅरी बॅग न लावल्यामुळे तो झालेला फायदा, ते वाचलेले 1 लाख, हाच आमचा फायदा आहे. हे बघा, हे माझं ब्रश कटर आहे,
याने मी एवढी झाडे कट केलेली आहेत, बाकीची पण आता हळूहळू कट करणार आहे. आणि कट करून याच्यामध्ये मी गहू लावण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण मध्ये 8 फूट अंतर आहे. हे पूर्ण छाटणी करून याच्यामध्ये रोटर करून स्प्रे करून याच्यामध्ये गहू लावणार आहे. विचार करा, यूट्यूब आणि इकडले तिकडले व्हिडिओ पाहून काही लावण्याचा विचार, काही नवीन करण्याचा विचार करण्या अगोदर 1-2 वर्ष ज्यांनी कोणी शेती केलेली आहे त्यांच्याकडे जाऊन माहिती घ्या. आता आणखीन एक दुसरा प्रॉब्लेम असा आहे की शेतकरी जेव्हा एखाद्याकडे जाता तर शेतकरी मोठेपणा म्हणून त्यांना काय सांगतो की खूप उत्पन्न झाले, 10 लाखाचे झाले, 8 लाखाचे झाले, 15 लाखाचे झाले. या सगळ्या फेक गोष्टी आहेत, फेक स्कॅम आहे सगळ्या गोष्टी. याच्यावर काही विश्वास ठेवू नका. जवळच्या एखाद्या विश्वासू शेतकऱ्याकडे जावा ज्यानं केला असेल आणि त्याला सत्यता विचारून घ्या आणि मगच ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा विचार करा. थँक्यू.